विधानसभेमध्ये अन्याय झालेला आहे. 2 वेळेला MLCची यादी अनाउन्स करण्यात आली, तिथं RPIला संधी मिळाली नाही. आणि विधानसभेला एक 4-5 तरी जागा मिळाव्यात अशी मागणी आमची होती. पण आम्हाला एकही जागा दिली नाही. त्या 2 जागा दिल्या, एक BJPने आणि एक शिवसेनेने. त्या जागामध्ये उमेदवारी त्यांची आणि सिंबॉली त्यांचा. त्यामुळं आणि मागच्या निवडणुकीमध्ये 5 जागा RPIला दिल्या, त्यावेळेला उमेदवारी त्यांच्या आणि सिंबॉली त्यांचा. त्यामुळं ही अशा पद्धती बरोबर नाही आहे. एक रिपब्लिक मला एकट्याला मंत्रिपद दिलेलं आहे, ठीक आहे. देशभरामध्ये माझा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये माझा पक्ष आहे. आणि पण आता नंतर मग चर्चेच्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली होती. अमित शहा साहेबांना मी बोललो होतो, नड्डा साहेबांना बोललो होतो. आणि RPIला एक MLC आणि एक मंत्रिपद देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला काही संधी मिळाली नाही. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी देवेंद्रजींना भेटलो होतो. पण नंतर काय नागपूरच्या अधिवेशनानंतर माझी भेट नाही आहे. त्यामुळं आमचे अजून आग्रह आहे, आम्हाला एक राहिलेलं मंत्रिपद द्यावं. आणि आपण म्हणालात तसं आता येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये तरी आम्हाला संधी मिळाली पाहिजे. तर आम्हाला ठोस भूमिका, जर आम्हाला जागा दिल्या तर चालायन झाला तर ठीकच आहे, नाहीतर आम्ही आमच्या स्वबळावरती काही ठिकाणी जागा लढू आम्ही. त्यांनी जर आम्हाला अलायन्समध्ये काही जागा दिल्याच नाही, तर महानगरपालिका पूर्वी असं होतं की एक वॉर्डची सिस्टीम होती. त्यावेळेला आमचे लोक निवडून येत होते. पण आता प्रभाग पद्धती आल्यामुळं ते मोठा प्रभाग होतो आणि त्यामध्ये आम्ही आमच्या बळावर काही निवडून येत नाही आहे. म्हणून आता आमची मागणी अशी आहे की अनेक वर्षापासून चालत आलेली जी 1 वॉर्ड सिस्टीम जी आहे, एक वार्ड जो आहे तो एक वार्डामध्ये आमची वस्ती असते, तिथं आमचा माणूस निवडून येतो. आणि ते 4 वार्ड 3 वार्ड एकत्र केले की आम्हाला निवडून येणं शक्य होत आहे. आणि ते त्यांच्या मित्रपक्षाच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य होत नाही आहे. पण आमची अजूनही मागणी आहे की राज्य सरकारने एक वार्डची पद्धत पूर्वीची चालू ठेवा. अनेक वर्षापासून ती पद्धत होती, अलीकडे 10-15 वर्षातच ही पद्धत आलेली आहे, तर ती करावी. आणि जर या आणि आता ही पद्धती कुठली असो, पण जर आम्हाला जागा दिल्या तर चांगली गोष्ट आहे. जर जागा त्या दिल्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही आमच्या स्वबळावरती लढू. नाही, कुणासाठी असेल ते बघू. आता आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पक्ष आहे, त्यामुळं कुणाला द्यायची एकदा देण्याचं त्याने सांगितलं की आपण नाव जाहीर करू आपण. पण विदर्भ हा तसा आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. विदर्भाला एक आमदारकी आम्ही अनिल गोंडाने दिली होती. त्यामुळं कुणाला द्यायची, विदर्भ आमच्या डोळ्यासमोर आहे. पण आता आम्हाला काही मिळतच नाही, त्यामुळे देण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. त्यामुळं एक तर काँग्रेसच्या काळामध्ये आम्हाला 6-7 MLC मिळाल्या होत्या.